नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक HDFC बँकचा सखोल शेअर विश्लेषण बघणार आहोत. या व्हिडिओत आपण त्याच्या फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स ॲनालिसिसचा तपशीलवार पाहणार आहोत. तर HDFC बँकेचा शेअर मागील काही काळात स्थिर का दिसतोय? गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करावी का थांबावे? आजच्या व्हिडिओत आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला तर सुरुवात करूया HDFC बँकेच्या शेअर ॲनालिसिसला. गेल्या काही वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये मोठे बदल झाले आहेत आणि अशा वेळेत गुंतवणूकदारांचे लक्ष कायम HDFC बँकेकडे असते. पण सध्याच्या मार्केटमध्ये HDFC बँक कुठे उभा आहे? आज आपण याचा परफॉर्मन्स, फंडामेंटल्स आणि टेक्निकल ॲनालिसिस पुढे समजून घेऊयात. HDFC बँकेचे फायनान्शियल्स बघूयात. कंपनीचे मार्केट कॅप आहे 15.5 लाख करोड आणि करंट प्राईस सध्या चालू आहे 1,000 रुपये आणि कंपनीचा प्राईस टू अर्निंग म्हणजे पी आहे 21.4 की जो आपण 25च्या आतमध्ये कन्सिडर करत असतो. तर 21 आपल्याला चांगला आहे, कारण कंपनी अंडर व्हॅल्यूड असते 25च्या आतमध्ये जर असेल तर. आणि कंपनीचा बुक व्हॅल्यू आहे 351 रुपये. डिव्हिडंड यील्ड आहे 1% आणि ROE आहे 14.4%. खाली आपण क्वार्टरली रिझल्ट करू. कंपनीचा रेव्हेन्यू प्रत्येक वर्षी हा वाढत जाताना आपल्याला दिसतो आहे. पण सप्टेंबर 2022मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 40,930 होता. त्यानंतर 45,000, 47, 51, मग 75, 78. म्हणजे प्रत्येक क्वार्टरला कंपनीचा रेव्हेन्यू हा वाढताना दिसतो आहे आपल्याला. म्हणजे कंपनी चांगलं काम करते आहे, त्याचा रेव्हेन्यू वाढवते आहे. त्याचा सगळा इम्पॅक्ट आपल्या शेअर प्राईसवर भविष्यात होऊ शकतो. आणि नेट प्रॉफिट हा सुद्धा क्वार्टरला वाढत आहे. सप्टेंबर 2022मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता 11,000. त्यानंतर डिसेंबरमध्ये 12,000, मग मार्च 2023मध्ये 12, मग 12,400 थोडा कमी झाला, मग 17,000, 17,700, 18, मग 17 परत. म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटमध्ये वाढ होत आहे आपल्याला दिसते आहे. म्हणजे शेअर भविष्यात अजून वाढू शकतो. आणि प्रॉफिट लॉस आपण इयरली बघतो आहे. मार्च 2014 साली 8,700, मग नंतर 15 साली 10,000, 16ला 12,000, 17ला 15. प्रत्येक वर्षी हा आपल्याला नेट प्रॉफिट वाढताना दिसतो आहे. तर सध्या आपल्याला मार्च 2025 साली 73,440 करोडचा नेट प्रॉफिट आपल्याला इथं समोर दिसतो आहे. आणि रिटर्न ऑन इक्विटी जर बघितलं तर हा 16%, 15%. म्हणजे आपण बेसिकली 5 वर्षाचा धरत असतो. 5 वर्षाचा आहे 16%. 5 वर्षाचा रिटर्न ऑन इक्विटी ॲव्हरेज धरला तर 16% आहे. आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथसुद्धा 21%. म्हणजे खूप चांगला शेअर असं दिसतं इथं. आणि सेल्स ग्रोथसुद्धा चांगले आहे. आणि कंपनीचा CAGRसुद्धा 5 वर्षाचा थोडा कमी वाटतो आहे. कंपनीचे रिझर्व्ससुद्धा दरवर्षी वाढत आहेत. 2 लाख, 4 लाख, 5 लाख, सध्याला आहे 5 लाख. त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग खूप कमी आहे. म्हणजे प्रमोटर्सची होल्डिंग ह्याच्यामध्ये काय दिसतच नाही. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जास्त करून आपल्याला FIIs आणि DIIs यांचीच होल्डिंग इथे जास्त करून दिसते. आणि पब्लिक शेअर्स